महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठापैकी अत्यंत महत्त्वाचं पीठ असलेलं म्हणजे हे रेणुका देवीचं मंदिर आहे। या माहूरगडावरती जो अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचा हा किल्ला आपल्याला दिसतोय। त्यानंतर जर आपण बघितलं तर हे पहा, माहूरगडाचं दर्शन झाल्यानंतर खालच्या बाजूला हे माहूर शहर आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा तलाव किती सुंदर पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतो। देवीच्या दर्शनाबरोबरच निसर्गाचं देखील अप्रतिम दर्शन आपल्याला इथे आल्याच्या नंतर घडतं। रामायणामध्ये आपल्याला माहीत असेल की प्रभू रामचंद्रांचा चरित्रामध्ये या ठिकाणी माहूरगडाचा रेणुका देवीचा उल्लेख येतो किंवा दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं देखील आपण या ठिकाणी पाहतो की माता अनसूया यांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव आले आणि या तिन्ही देवांना बाळ करून या ठिकाणी पाळण्यात कित्येक महिने ठेवण्याचं काम रेणुका देवीने केलं। ते ठिकाण म्हणजे अत्री ऋषी आणि अनसूया मातेचं हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। आणि नंतर मग त्या तिन्ही देवांच्या पत्नी आल्या आणि त्या तिन्ही देवांच्या पत्नींनी आमचे पती आम्हाला वापस द्या म्हटल्यानंतर हे तिन्ही देव म्हणाले की आई, बाळ होऊन तुझे आम्ही इतक्या दिवस वात्सल्य अनुभवलेलं आहे, आता आम्हाला असं वाटतं की तुझ्याच पोटी जन्म घ्यावा। आणि नंतर ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी, आपण सगळे जाणता की अनसूयाच्या पोटी या ठिकाणी दत्तात्रय या रूपामध्ये जन्म घेतला। असं हे अत्यंत या ठिकाणी पवित्र अशा प्रकारचं हे ठिकाण आहे। वारकरी संप्रदायाचाही नाथसंप्रदायाचा अत्यंत जवळचा संबंध आहे। गहिनीनाथ आपल्याला माहिती आहे, यांचा वारकरी संप्रदायाचा देखील या माहूरगडाशी अत्यंत जवळचा संबंध आहे। आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी या वारकरी संप्रदायात आदिनाथांपासून ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पर्यंतची जी परंपरा आहे त्यामध्ये या ठिकाणी गहिनीनाथांचा उल्लेख Take the next left onto Renuka Mata Mandir Road. या ठिकाणी लक्षात घेणं